मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की आता तिलोत्तमाने मात्र सारंगची शाळा घेतलेली असते. त्याला बरंच काही सुनावलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच पहा. खूपच सुंदर असा एपिसोड आजचा इथे टेलिकास्ट झालेला आहे. तर आता सुरुवातीला आपण मालिकेमध्ये पाहतोय, अबीरने ओवीला त्याचं पूर्ण घर दाखवलेलं असतं. आणि जेव्हा पूर्ण घर दाखवतो तेव्हा मात्र ओवी म्हणत असते, खरंच सावली टीचर, तुमचं घर ना अतिशय सुंदर आहे. ते घर पाहून आम्हाला तर फारच आनंद झाला. मग आता इथे सावली म्हणत असते, हो का, तुम्हाला आमचं घर आवडलं ना, ही फार आनंदाची गोष्ट आहे. मग आता इथे ओवी म्हणत असते, त्याचं काय आहे ना, माझी आईसुद्धा येणार होती बरं का, पण तिला ना अचानकच बाहेर जावं लागलं, त्यामुळे ती मात्र आली नाही, असं इकडे ती बोलू लागलेली असते. तेव्हा आता इथे सारंग म्हणत असतो, कोणती आई? तेवढ्यातच आता इथे ती म्हणत असते, अरे असं काय करतोयस बाबा, माझ्या आईबद्दल मी बोलते ना, मग माझी कोणती आई असणार आहे हे तुला माहिती नाही आहे का? हो हो, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालेल. मग तेवढ्यातच आता अबीर म्हणत असतो, बरं मी काय म्हणतो, इथे तुम्ही दोघेजण असेच बसणार आहात का? तुम्ही बसा ना, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. मग ते दोघेजणे बसतात. तेव्हा दुसरीकडे इथे तिलोत्तमा शुभ्राचा अभ्यास घेत असते. तिला काही शब्द ती काढायला शिकवत असते. तेव्हा शुभ्रा काढत असते. तेवढ्यातच तिलोत्तमा तिला म्हणत असते, ऐक ना, व्यवस्थित हँडरायटिंग काढायचं आणि त्याचबरोबर परीक्षेमध्ये व्यवस्थित मार्क्स मिळतात ना. आणि काय ग शुभ्रा, हे बघ, तुझी आई तुला काल सोडवायला आली नाही, घ्यायला आली नाही, त्यामुळे तू नाराज झाली आहेस का? नाही ग आऊ, तसं काही नाही आहे. पण मला सांग, तुला स्कूल बसमध्ये जागा वगैरे व्यवस्थित बसायला भेटते ना? तुला कोणी त्रास वगैरे देत नाही ना? तेव्हा ती म्हणत असते, नाही, मला कोणीही त्रास देत नाही, मला व्यवस्थित जागा भेटते. आणि त्याचबरोबर माझी जागा ना तर फिक्स आहे. आणि जर माझ्या कोणी जागेवर बसलं तर मग मी लगेचच त्या मुलीला कोणीही असलं तरी त्यांना उठवते, असं ती बोलत असते. हां, दॅट्स लाईक अ गुड गर्ल. आणि मला एक गोष्ट सांग, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की इथे तुला तर जागा भेटते, पण त्या ओवीला काय झालं ग? ओवीला जागा वगैरे भेटते का? तेव्हा ती म्हणत असते, नाही, तिला तर जागा नाही भेटत, पण ती ना कुठेही बसते, तिचं काही असं फिक्सच नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इथे तिलोत्तमा म्हणत असते, हो का, मग अगं आज तर तुला सांगू का, ती सारंग काका बरोबर बाहेर गेली. कुठे गेली? अगं तिचा तो बेळगावचा मित्र आहे कोणतरी, आणि त्याच्या घरी जेवायला गेले आहेत. अगं ती नाही का ओवीला गाणं शिकवते, त्या टीचरांच्या घरी गेले आहेत, असं म्हटल्याबरोबर इथे मात्र खूपच जास्त तिलोत्तमाला राग आलेला असतो. आता तिलोत्तमाला राग आल्यानंतर इथे मात्र आपण पाहतो, आता दुसऱ्या बाजूला सावली पाटावर रांगोळी काढत असते, फुलांनी डेकोरेशन करत असते. आणि फुलांचं डेकोरेशन करत असताना आता इथे जो सारंग आहे तो मात्र तिथे असला पियानो वाजवत असते. तेव्हा आता इथे ओवी धावतच जाते. ओवी धावतच गेल्यानंतर म्हणत असते, अरे बाबा, मी एक लहान आहे, मी ह्या सगळ्या गोष्टी करायला हव्यात, पण तसं होतच नाहीये, उलट तर तू ह्या सगळ्या गोष्टी करतोयस, काय चाललंय बाबा तुझं? तेव्हा तो म्हणत असतो, सॉरी सॉरी हा ओवी, खरंच माझं चुकलं बरं का. तेवढ्यातच आता सारंग म्हणत असतो, खरं तर हे सगळं काही करण्याची काहीच गरज नाहीये, म्हणजे तुम्ही हे सगळं काही का करताय? तेवढ्यातच आता इथे मात्र सावली म्हणत असते, खरं तर घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करणं हे आमचं कर्तव्य आहे, आणि म्हणूनच मी हे सगळं काही करत आहे. आता सावली ओवी म्हणत असते, ऐक ना अबीर, आपण दोघेजण नंतर जेवायला बसूया. तेव्हा अबीर म्हणत असतो, हो हो चालेल ना. इथे बाबा आणि त्याचबरोबर इथे सारंग काका, तुम्ही दोघेजण जेवायला बसा, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. दुसरीकडे आपण पाहतो, जेव्हा ही गोष्ट तिलोत्तमाला समजते तेव्हा मात्र तिलोत्तमा आता कोर्टामध्ये जगन्नाथला भेटायला आणि जाब विचारायला निघालेली असते. जगन्नाथ त्यांच्या वकिलाशी बोलत असतात आणि म्हणत असतात, काही जरी झालं ना तरी एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायची, ती गुरुकुलाची जागा आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळाली पाहिजे. मग तिलोत्तमा येते आणि म्हणत असते, बोल, किती किती देऊ तुला? किती लाखावर, किती करोडो रुपयावर सोडणार आहेस? 2 करोड, 3 करोड, 5 करोड, 8 करोड आणि 10 करोड? बोल, घेतोस का 10 करोड आणि सोड ती जागा? तेव्हा मात्र जगन्नाथ आता इथे म्हणत असतात, माझा जीव जरी गेला ना तरी सुद्धा ती जागा सोडणार नाहीये. मग तिलोत्तमा म्हणत असते, तुझ्या पोरीनं तर दिलेला शब्द मोडला आहे. जगन्नाथ म्हणत असतात, असं काही नाही,
माझ्या मुलीनं तुला दिलेला शब्द अजिबातच मोडला नाहीये. आणि आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुला सांगतो. तेवढ्यातच तिलोत्तमा वकिलाला म्हणत असते, वकील साहेब, मला ना इथे तुमच्या क्लायंटसोबत, तुमच्या साहेबांसोबत 2 मिनिटासाठी बोलायचं आहे. तेव्हा वकील तिथून निघून जातात आणि तिलोत्तमा मात्र जगन्नाथला म्हणत असते, तुझी लेक इथे माझा शब्द मोडून माझ्या मुलाला आज जेवायला घरी बोलवलं आहे. जगन्नाथ म्हणत असतात, हे सगळं शक्यच नाहीये. तेव्हा ती म्हणत असते, लाव ना फोन लाव. मग आता इथे तिलोत्तमाच्या खुशालीसाठी किंवा तिलोत्तमाचा गैरसमज दूर करण्यासाठी मात्र जगन्नाथ लगेचच फोन लावायला लागतात. पण जेव्हा जगन्नाथ फोन लावायला लागतात त्यावेळेला मात्र आता इथे आपण पाहतो, तिलोत्तमा म्हणत असते, लांब जाऊन का बरं फोन लावायचा आहे तुला? तुला फोनच लावायचा आहे ना, तर तू इथे इथे समोर येऊन फोन लाव ना. मग तेवढ्यातच आता इकडे जगन्नाथ फोन लावत असतो. जगन्नाथचा फोन आल्यानंतर अबीर म्हणत असतो, हां आजोबा बोला. अरे ए वांग्या, अबीर जरा तुझ्या आईकडे फोन देतोयस का? मला तुझ्या आईशी बोलायचं आहे. तेवढ्यातच आता इथे अबीर हा फोन सावलीकडे देतो आणि सावली म्हणत असते, मला ना 2 मिनिटं अर्जंटमध्ये बोलावं लागणार आहे. तेव्हा ती थोडंसं बाजूला जाते आणि जगन्नाथला म्हणत असते, हां बाबा बोला ना. तेवढ्यातच आता इथे जगन्नाथ म्हणत असतात, सावली मला एक गोष्ट सांग, सारंग घरी आलाय का? बाबा पण तुम्ही तर कोर्टात गेलेले ना, मग तुम्ही हे सगळं का का विचारतात? अगं सावली, मी तुला तेच विचारतोय की सारंग घरी आलाय का? तेव्हा सावली म्हणत असते, हो बाबा, खरं तर ही गोष्ट मला सुद्धा माहिती नाही. हे सगळे अबीरचे कारनामे आहेत. जेव्हा ते दारात आले तेव्हा मला समजलं की अबीर आणि ओवी हे दोघेही जण जेवायला आले आहेत. मला काहीच माहिती नाही. तेव्हा मात्र इथे जगन्नाथ तिलोत्तमाला सांगत असतात, बघितलंस, झालं तुझं समाधान की आता इथे हा जो सारंग आहे ना, तो का आणि कशामुळे घरी जेवायला आलेला आहे. माझ्या मुलीनं दिलेला शब्द अजिबात मोडला नाहीये, तोडला नाहीये. खरं तर तिलोत्तमा, तू दिलेला शब्द मोडला आहेस. खरं तर सारंगने इथे सील तोडलं, त्याकरिता आम्हाला त्याचा पाहुणचार करायचाच होता. पण आता तसाही तो घरी आला आहे म्हटल्यावर आता काही झालं तरी सुद्धा इथे आम्हाला त्याचे जाऊन आभार मानले पाहिजे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर इथे आता दुसऱ्या बाजूला जेवण वगैरे सर्व काही झाल्यानंतर सावली सारंगला त्याचबरोबर इतरांना सुद्धा बडीशोप देत असते. मग आता इथे ओवी म्हणत असते, बाबा चल लवकर, आई तुझ्यासाठी जेवायला थांबली असेल ना, नाहीतर फोन करून तरी सांग. तेव्हा तो म्हणत असतो, नाही नाही, ती पार्लरला गेली म्हटलीस ना तू. मग आता इथे लगेचच ओवी म्हणत असते, सावली टीचर, आत्ता कसं आम्ही तुमच्याकडे जेवायला आलो आहोत, नेक्स्ट टाइम आता सावली टीचर, तुम्ही अबीर आणि व्यंकटेश काका, तुम्ही तिघेजण सुद्धा आमच्या घरी जेवायला या. काय बाबा चालेल ना? तेव्हा तो म्हणत असतो, हो सांगतो ना, आईला विचारून. मग आता सावली त्याच्याकडे रागाने पाहते. मग सारंग म्हणत असतो, म्हणजे ओवीच्या आईला विचारून सांगतो असं मला म्हणायचं होतं. तेवढ्यातच ओवी म्हणत असते, चालेल, फिक्स झालं. मग सावली टीचर, आता तुम्ही अजिबात घाई करू नका. काही झालं ना तरी तुम्ही मात्र इथे आमच्या घरी जेवायला यायचं आहे, फायनल आहे हे. जसं तुम्ही आम्हाला टेस्टी टेस्टी जेवण बनवून खाऊ घातलं तसं आम्ही सुद्धा तुमचा पाहुणचार करू, असं म्हणून बाय करून आता ते सर्वजण निघून जातात. दुसरीकडे मोनिका फोनवर बोलत असते. खंड्यासोबत ठेवलेल्या माणसाशी ती बोलत असते आणि त्याला सांगत असते की नेमकं काय झालंय, कशा पद्धतीने तो इथे शुद्धीवर आलाय का, काळजी घे त्याची. तेवढ्यातच राजकुमार येतो आणि तिचं थोडंसं बोलणं ऐकत असतो. आता लगेचच मोनिका कोणा मावशीसोबत बोलत आहे असं दाखवून देते. जेव्हा राजकुमार आतमध्ये येतो तेव्हा तो म्हणत असतो, कोणाशी बोलत होतीस, कोण बेशुद्ध आहे, कोण आजारी आहे. तेवढ्यातच ती म्हणत असते, अरे तुला माहिती ना माझी मावशी किती आजारी आहे, तिच्यासोबतच बोलत होते, त्या केअरटेकरला सांगत होते तिची काळजी घ्यायला म्हणून. तेव्हा राजकुमार तिच्या हाताला धरतो आणि म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता तुझ्या मावशीला मला भेटायचंय, चल लवकर आपण भेटायला जाऊ. अरे त्या केअरटेकरकडे मी तिला सोपवले, ती कुठे आहे, काय आहे, ह्या गोष्टी मला माहिती नाहीत. अगं तुझी मावशी ना, अरे हो माझी मावशी असली तरी सख्खी मावशी थोडी ना आहे, ती दूरची मावशी आहे. मग आता इथे ती म्हणत असते, मला एक गोष्ट सांग, जेव्हा मी खंड्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेटायला जाणार होतो तेव्हा तो बेशुद्ध, मी ही शब्द हा उच्चार तुझ्यासमोर केलाच नव्हता. ही गोष्ट फक्त तुलाच माहिती होती. खंड्या गायब तिकडे झालाय, तुझी मावशी इकडे बेशुद्ध आहे, हा फक्त योगायोग आहे असं मला मुळीच वाटत नाही. आता मोनिका भडकत्याने म्हणत असते, 1 मिनिट,
तो खंड्या, बेशुद्ध, क्रिटिकल ह्या सगळ्या जरी गोष्टी असल्या ना तरी सुद्धा त्या सगळ्याशी माझा काही संबंध नाहीये. तू माझ्यावर संशय घेतोस का राजकुमार? तो म्हणत असतो, जर ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे तू आहेस असं जर मला समजलं ना तर गाठ माझ्याशी आहे मोनिका, हे सुद्धा तू चांगलंच ध्यानात ठेव. तेव्हा मात्र मोनिका घाबरते आणि म्हणत असते, नशीब यावेळेला मी वाचली आहे. दुसरीकडे आपण पाहतो आता ओवी मस्त असा अभ्यास करू लागलेली असते. तेवढ्यातच सारंग तिथे येतो. आता ओवी म्हणत असते, बाबा खरं खरं आज काय तुला शाळेमध्ये शिकवलं ग? मला सांग, तू शाळेत शिकलीस का तूच शाळेतल्या टीचरांना शिकवलंस? ती म्हणत असते, बाबा असं काय बोलतोयस? मग तुझं काय चाललं होतं तिकडे? सरळ सरळ तू त्यांना आपल्या घरी जेवायला बोलवलंयस आणि अरे मी तुला हळूच विचारलं होतं ना पण तू बोललास नाही काही. मग ठीक आहे, मला एक गोष्ट सांग ओवी, तू तिथे आई आई काय बोलत होतीस? हां, तू आई कसं बोलत होतीस? आणि काय ग, मला एक गोष्ट सांग, आई माझ्याशिवाय वगैरे जेवत नाही वगैरे हे सगळं काय कुठून शिकलीस? अरे बाबा, तूच सांगत होतास ना मला की कोणालाही सांगायचं की तुझं लग्न झालंय, मला आई आहे, हे सिक्रेट कोणासमोर ओपन नाही होऊ द्यायचं म्हणून मी ते बोलत होते. हो का, असं आहे का? पण बाबा, इथे कसं जेवण टेस्टी होतं ना, आता त्यांना सुद्धा आपल्याकडे जेवायला बोलवायचं. तेवढ्यातच आता तिथे तिलोत्तमा आलेली असते. तिलोत्तमा म्हणत असते, अरे वा, छान होतं का जेवण? कसं होतं? टेस्टी होतं? ऐक ना ओवी, कोणाकडे गेला होता जेवायला? पण ओवी मात्र काहीच बोलत नाही. तिलोत्तमा तिला म्हणत असते, तुझे बुक्स घे आणि अमृता काकूकडे जाऊन अभ्यास करतेस का? ओवी मात्र काहीच बोलत नाही, निघून जाते. आता तिलोत्तमाचा रोग सगळा काही सारंगकडे असतो. सारंगला ती म्हणत असते, सारंग काय चाललंय? कुठे गेला होतास जेवायला? आणि त्याचबरोबर मला एक सांग, जेवण कसं आणि टेस्टी होतं ना? आणि काय रे, कोणाकडे गेला होता सांग ना? तेव्हा तो म्हणत असतो, कोणाकडे म्हणजे? नाही, तुला कसं कळलं? नाही, मला कसं कळलं, काय झालं, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला. पण मला एक गोष्ट सांग, तुला जेवण कसं वाटलं? हे बघा, मला आता त्या गोष्टीविषयी काहीच नाही बोलायचं. तिलोत्तमा त्याच्या पाठी जाते आणि पुन्हा त्याला प्रश्न विचारत असते आणि म्हणत असते, सांग ना, मी तुला आत्ता काहीतरी विचारत आहे आणि त्याचबरोबर इथे तू मला दिलेला शब्द मोडला आहेस. तू त्या सावलीला भेटतोयस, एकदा नाही तर अनेकदा तू तिला भेटलायस आणि आज तर काय म्हणे कहरच केलायस. आज तर तू तिच्या घरी चक्क जेवायला गेलेला आहेस. तेव्हा मात्र तो म्हणत असतो, आई काय चाललंय हे तुझं? तू जरा अति बोलतेस, असं होत नाही का? मी अति बोलते? तुला असं वाटतं का मी अति बोलते म्हणून? अरे, तुझं काय चाललेलं आहे त्या गोष्टी तुला समजतायत का? चक्क तू तुझ्या आईला इथे खोटं बोलतोयस. तेव्हा मात्र सारंग चिडतो आणि म्हणत असतो, एक मिनिट आई, सावली ह्या जगात आहे, सावली ह्या शहरात आली आहे, ही गोष्ट तुला सुद्धा चांगलीच माहिती होती, बरोबर की नाही? पण तू मात्र माझ्यापासून लपून ठेवलंस, बरोबर की नाही? असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र तिलोत्तमा म्हणत असते, काही जरी झालं तरी सुद्धा त्या मुलीची काळी छाया माझ्या आयुष्यात, माझ्या मुलाच्या आयुष्यात नकोय मला, असं म्हणून तिलोत्तमा निघून जाते. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा सावळ्याची जणू सावली. भेटूयात अशाच एका नवीन भागात.